आज गुरुपौर्णिमेला स्वामी समर्थांना मनापासून आठवा. चमत्कारी संदेश. श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस खूप विशेष आहे, कारण आज आहे गुरुपौर्णिमा. आपल्या जीवनात आई-वडिलांनंतर जर कोणी आपल्याला योग्य मार्ग दाखवत असेल, अंधारातून प्रकाशाकडे नेत असेल, चुकीच्या वाटेवरून परत आणत असेल आणि संकटाच्या काळात मनाला आधार देत असेल, तर ते आहेत आपले गुरु. आणि आजच्या या पवित्र दिवशी आपण प्रेमानं, श्रद्धेनं आणि मनापासून आठवणार आहोत अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांना. जर तुम्ही हा संदेश आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी ऐकत असाल, तर काही क्षणांसाठी तुमची सर्व चिंता बाजूला ठेवा. डोळे बंद करा, मन शांत करा आणि मनात फक्त एकच नाव घ्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कदाचित तुमच्या मनात आज अनेक प्रश्न असतील. कदाचित एखादी इच्छा पूर्ण होत नसेल. कदाचित घरात काही समस्या असतील. कदाचित नोकरी, व्यवसाय, शिक्षण किंवा पैशांशी संबंधित चिंता असेल. कदाचित एखाद्या व्यक्तीमुळे तुमचे मन दुखावले असेल. किंवा कदाचित बाहेरून तुम्ही हसत असाल, पण आतून मात्र खूप थकलेले असाल. पण आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी एवढे नक्की लक्षात ठेवा. तुम्ही एकटे नाही. स्वामींच्या चरणी मनापासून श्रद्धा ठेवून पुढे चालत राहा. स्वामींवर विश्वास ठेवा. कारण आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडत नसली, तरी प्रत्येक परिस्थितीतून काहीतरी शिकवण मिळत असते. स्वामींचा पहिला संदेश: घाबरू नका. आज स्वामी समर्थ जणू आपल्याला सांगत आहेत, घाबरू नकोस. आज परिस्थिती कठीण असेल, पण ती कायमची राहणार नाही. आज डोळ्यांत अश्रू असतील, पण उद्या याच डोळ्यांत आनंदाचे अश्रू असू शकतात. आज रस्ता दिसत नसेल, पण योग्य वेळ आली की मार्ग नक्की दिसेल. म्हणून संकट आले म्हणून स्वतःला कमजोर समजू नका. संकट म्हणजे तुमचा अंत नाही. कधीकधी संकट हे तुमच्या आयुष्यातील एका नवीन सुरुवातीचे कारण असते. म्हणून मनात म्हणा, स्वामी, माझी चिंता मी तुमच्या चरणी ठेवत आहे. आणि मग शांत व्हा. गुरु म्हणजे फक्त व्यक्ती नाही, तर मार्गदर्शन. गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नाही. गुरु म्हणजे अंधारात प्रकाश दाखवणारी शक्ती. जेव्हा आपल्याला काय करावे हे समजत नाही, तेव्हा गुरूंचे विचार आपल्याला दिशा देतात. जेव्हा मन निराश होते, तेव्हा गुरूंची आठवण आपल्याला पुन्हा उभे करते. आणि म्हणूनच गुरुपौर्णिमा हा केवळ एक सण नाही. हा दिवस आहे कृतज्ञता व्यक्त करण्याचा, आपल्या गुरूंना नमस्कार करण्याचा, आपल्या आयुष्यात ज्यांनी आपल्याला चांगले बनवले त्यांचे आभार मानण्याचा. आणि आज जर तुम्ही श्री स्वामी समर्थांना आपले गुरु मानत असाल, तर मनापासून त्यांच्या चरणी नतमस्तक व्हा. स्वामींना तुमची परिस्थिती माहीत आहे. कधीकधी आपण देवासमोर खूप काही सांगतो. आपल्या इच्छा सांगतो, आपले दुःख सांगतो, आपल्या मनातील वेदना सांगतो. पण कधीकधी उत्तर लगेच मिळत नाही. मग आपण विचार करतो, स्वामी माझे ऐकत आहेत का? हो. श्रद्धेच्या दृष्टीनं पाहिले तर देवाकडे केलेली प्रार्थना व्यर्थ जात नाही. पण प्रत्येक गोष्टीचे उत्तर आपल्या अपेक्षेप्रमाणे किंवा आपल्या वेळेनुसार मिळेलच असे नाही. कधी उत्तर उशिरा मिळते, कधी दिशा बदलते, कधी एखादी गोष्ट आपल्या हातातून निघून जाते. आणि नंतर समजते की त्यामागेही काही कारण होते. म्हणून आज स्वामींच्या चरणी एवढेच म्हणा, स्वामी, मला माझ्या इच्छेपेक्षा योग्य ते द्या. ही प्रार्थना खूप मोठी आहे, कारण यात इच्छा आहे, पण त्यासोबत विश्वासही आहे. एक छोटी बोधकथा चला. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं एक छोटी कथा ऐकूया. एका गावात एक गरीब मुलगा राहत होता. तो खूप मेहनती होता, पण त्याच्या आयुष्यात सतत अडचणी येत होत्या. कधी काम मिळत नव्हते, कधी मिळालेले काम टिकत नव्हते, कधी घरात पैशांची अडचण, तर कधी आजारपण. तो रोज देवासमोर बसून प्रार्थना करायचा. एक दिवस तो खूप निराश झाला. त्यानं देवासमोर हात जोडले आणि म्हणाला, देवा, मी इतकी प्रार्थना करतो, तरी माझे दुःख का संपत नाही? त्या रात्री तो एका मंदिराच्या बाहेर बसला होता. तेव्हा त्याला एक वृद्ध व्यक्ती भेटली. त्या वृद्धानं त्याला विचारले,
बाळा, एवढा का चिंतेत आहेस? मुलानं आपली सर्व कहाणी सांगितली. वृद्ध व्यक्ती शांतपणे म्हणाली, तू देवाकडे काय मागतोस? मुलगा म्हणाला, माझ्या